तर एक सगळ्यात मेन कॉमन प्रॉब्लेम सगळ्यांचा, सगळेजण मोठं टार्गेट ठरवते पण ते कंप्लीट होत नाही मध्ये. टप्प्यात करायची कधी पण इंजुरी झाल्यावर 1 हे 2 आणि इकडे 3 याचा. हाय, गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 106वा दिवस आहे. तर आपण खजूरनी आणि कॉफी घेऊन आपण दिवसात सुरुवात करू. तर चला. तयारी झाली पूर्ण, तर चला निघू ग्राउंडकडं. आता आपण तर आज तिसरा दिवस आहे नी पेन एक्सरसाइजचा. तर आपण 3 दिवसापासून आता तिसरा दिवस वर्कआउट करू राहिलो, कारण की आपल्याला इंजुरी झाली ती नीमध्ये, तर बॅक साईडनी. कधी पण त्याचा वर्कआउट आपण तुम्हाला सांगितला, त्याचा वर्कआउट आपण 2 दिवस केला तर 60 ते 70% रिझल्ट आपल्याला भेटला. तर हे कंटिन्यू फॉलो करायचं. इंजुरी झाली तर लगेच थोडंसं वर्कआउटला स्टॉप करायचं आणि रिकव्हरी वर्कआउट चालू करायचा आणि रेस्ट करायची आणि स्ट्रेचिंग करायची. ह्या गोष्टींनी काय होते माहिती का, तुमचा इंजुरी झालेली पार्ट आहे ना, तो लवकर रिकवर होतो आणि प्रॅक्टिसला तुम्ही लवकर लागता. तर नाही तर तुम्ही जर कंटिन्यू प्रॅक्टिसच करत राहिले, तुम्हाला पेन होत असला तरी, मग ती मेजर इंजुरी होऊ शकते आणि तुमचा टाईम जास्त जातो वाया. त्याच्यामुळं इंजुरी झाली तर पटकन रिकवर करायचं आणि रिकवर करून वर्कआउट केलं तर मग तुम्ही वापस तुमच्या प्रॅक्टिसला जाऊ शकता. त्याच्यामुळं ही चुकी नाही करायची. इंजुरी झाली तर रिकवर करायचं, वर्कआउट चालू नाही करायचं. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कारण की तुमचा रनिंग परफॉर्मन्स जातो आणि तुमचा टाईम पण जातो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला ग्राउंडकडे जाऊ आता. तर एक सगळ्यात मेन कॉमन प्रॉब्लेम सगळ्यांचा, सगळेजण मोठं टार्गेट ठरवते पण ते कंप्लीट होत नाही. मध्ये थोडे दिवस करते आणि सोडून देते. तर याचा ऑप्शन काय माहिती का, मोठं टार्गेट तर ठरवा, पण त्याच्यानंतर काय करा, छोटे छोटे गोल बनवायचे. कारण की छोटे छोटे टार्गेट ठेवायचे. आजचा दिवस आज टार्गेट कंप्लीट केलं, उद्याचं काय मागच्या दिवस काय चुका झाल्या त्या पुढच्या वेळेस करायच्या नाही. असे हळूहळू एक 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 दिवस कंप्लीट करत जायचं. की पूर्ण आपण तर 362 दिवस तर बघत नाही मी, एक एक दिवस कंप्लीट करतो. आजचा दिवस कंप्लीट करायचा, त्याच्यानंतर उद्याचा दिवस कंप्लीट करायचा. विचार फक्त आजचा दिवस कंप्लीट झाला, आज संध्याकाळी फक्त उद्याचा विचार असतो. उद्या काय करायचं, उद्या कोणता वर्कआउट करायचा, काय करायचं, बस. पूर्ण 365 दिवसाचा विचार नाही करत बसत. पर डे 100% लावायचा आणि रिझल्ट आपोआप भेटतो. प्रोसेस फॉलो करा. फक्त प्रोसेस फॉलो केलं, टार्गेट आपोआप कंप्लीट होतं. पण टार्गेट करत बघत गेलं ना, तर प्रोसेस बिघडून जाते. तर कधी पण प्रोसेसवर लक्ष द्या. तर चला, आजचा वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. आपण बेसिक वॉर्मअप केला आता. तर चला आता वरती जाऊन वॉकिंग करू. वॉकिंग झाल्यानंतर आपण आपल्या नी पेनच्या एक्सरसाइजला सुरुवात करू. तर चला. करम बोलला होता आला येईन, पण आला नाही अजून. काल गौरव आलता, आज नाही आला. बघू, येईन थोड्या वेळाने. पण दरवेळेस सांगतो तुम्हाला, एक सांगतो बघा, हे पक्षी दिसले का, हे कसे लाईनीने उडते बघा, एका लाईनीने. तर का बरं माहिती का, ते एनर्जी डिवाइड होती. तर आपण पण रनिंगमध्ये काय करतो, एकामागे एक पळलो ना, कधी पण एनर्जी डिवाइड होते. लॉंग पळलं किंवा 1600 पळलं ना,
तर एक सोबत पळायचं ना, तर एका मागे एक पळायचं, एनर्जी डिवाइड होते, त्याच्यामुळे दम लागत नाही. तर ही गोष्ट नक्की फॉलो करा, तर तुम्हाला रिझल्ट नक्की भेटेल. चला वॉकिंग करू आता. सगळ्यात बेस्ट मॉर्निंग दररोज बघायला भेटते. दररोज सूर्य जसं उगवतो ना, ते डेली बघायला भेटतो आपल्याला. सगळ्यात भारी मॉर्निंग असते. आता तरी बघा, ते डोंगर आहे ना, ते डोंगरापासून कधी सेंटरने उगवतो, कधी इकडून असा इकडे जातो, परत काही दिवसांनी परत असा इकडे जातो सूर्य. ते भारी व्ह्यू होतो सकाळ सकाळ मॉर्निंगला, मस्त आहे. चला आता आपण अर्धा किलोमीटर वॉकिंग करू आणि मग आपल्या वर्कआउट आता खाली उतरू आणि आपल्या वर्कआउटला चालू करू. चला, पहिला वर्कआउट आपण चालू करू हिल पेनचा. वॉल भिंतीला सपोर्ट घेऊन आपण पुश करायचा असतो ना, मागच्या ज्या पायाला ट्रेस पडतो, तो पहिला वर्कआउट आपला, त्यांनी रिझल्ट भेटतो बरं 100%. तर चला वर्कआउट करू आपण. तर भिंतीचा सपोर्ट घेऊन आपण वर्कआउट केला. आता चला दुसरं स्टेप करू. ती एक्सरसाइज कंप्लीट झाली आपली. भिंतीचा सपोर्ट घेऊन आपण पायाला स्ट्रेच करायचा. तर आता आपण करू दोरीच्या पद्धतीने. दोरी एक आपली, दोरीने कसं लेग स्ट्रेच करायचा, फक्त पुढची साईज करायची, पूर्ण पाय स्ट्रेच नाही करायचं, फक्त ही पुढची साईज असते पंजा, फक्त पंजा स्ट्रेच करायचा. तिने पूर्ण बॅकची जे मसल असते त्यामुळे ताण पडतो आणि जे इंजुरी असती ती थोडीशी रिकवर व्हायला मदत होती. तर चला आता आपण दोरीच्या ह्याने करू आणि त्याचा पुढचा वर्कआउट रोल वर्कआउट करू. तर चला. कारण की आपण 2 दिवसापासून हे वर्कआउट करू राहिलो, त्यांनी रिझल्ट भेटला बरं. 60-70% रिझल्ट भेटला. अजून 1-2 दिवस जो पण 100% रिकवर होत नाही तोपर्यंत आपण करणार आहे.
तर या एक्सरसाइजने काय होतं, पूर्ण मागची मसल असते ना, पूर्ण ट्रेस होती. तर चला रोल एक्सरसाइज करू. रोल एक्सरसाइज कशी करायची ते तुम्हाला सांगितले आहे, तरी एकदा क्लिअर सांगतो. रोल एक्सरसाइज 3 टप्प्यात करायची कधी पण इंजुरी झाल्यावर. 1 हे 2 आणि इकडे 3 ह्याच्यात 3 टप्प्यात 3 वर्कआउट करायचं. तर चला. तर आपला रोल मसाज वर्कआउट कंप्लीट झाला. ह्याने काय होतं माहिती आहे का, आपलं बॅक साईडने आपण ट्रेस करतो तर त्याच्याने मसल हे होऊन जाते आणि ह्याने काय होते, एकदम रिलॅक्स होऊन जाते रोलनी, फर्म रोलनी. तुमच्याकडे हा असला किंवा ओरिजिनलवाला असला तर कोणता पण चालतो. फक्त रोल एक्सरसाइज करायची. तर रोल एक्सरसाइजने बेनिफिट भेटतो, पूर्ण मसल आहे ती पूर्ण एकदम फ्री होऊन जाते. तर ह्या 3-4 एक्सरसाइज आहे. त्या नी इंजुरी झाली तर तुम्हाला तर ह्या कंटिन्यू फॉलो करा. एक हप्त्यात तुमची नी इंजुरी 100% ओके होऊन जाईल. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. आपली नी इंजुरीचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर आपण चला आता डिप्स मारू. तर चला. तर आपले डिप्स एक्सरसाइजचे 2 सेट कंप्लीट झाले आपले 10-10चे. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. तर आपला आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर आज आपण केलं नी पेनचं वर्कआउट केलं आपण. तर चला आता आपण स्ट्रेचिंग करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आज. चला. वाळू चला आपलं स्ट्रेचिंग करू. स्ट्रेचिंगमध्ये सगळ्यात बेसिक आपलं जे कंटिन्यू आहे हे आहे ॲप्स वर्कआउट. तर चला ॲप्स वर्कआउटचे आपण सेट मारू.
तर चला, आजची स्ट्रेचिंग आणि आजचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आज आपण नी पेनचे एक्सरसाइज केल्या आपण. त्याच्यानंतर आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग केली, डिप्स मारल्या. तर आपण स्किपिंग आणि दुसरी ॲक्टिव्हिटी थोडं स्किप केलेली आपण, कारण की नी इंजुरीमुळं. अजून 2 दिवस सोमवारपासून आपण वर्कआउट जोपर्यंत 100% रिकवर होत नाही तोपर्यंत आपण करणार नाही आहे. त्याच्यानंतर आपण रेग्युलर आपला जसं वर्कआउट शेड्यूल आहे ते तसं कंटिन्यू करणार आहे. तर चला, किती रनिंग केली आज? तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओला.